नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण अनेक जण विचारतात अधिक मासात किंवा सोमवती अमावस्येला 33 पिठांचे दिवे का लावतात, ते कसे तयार करायचे, कोणत्या वेळी लावायचे, दिवा लावताना काय म्हणायचे आणि दिवे विझल्यानंतर त्यांचे काय करायचे. पण मंडळी, 33 पिठाचे दिवे लावताना अशी एक छोटी चूक अनेकांकडून होते, ज्यामुळे दीपदानाचे महत्त्व कमी होते असे मानले जाते. ती चूक कोणती आणि ती कशी टाळायची हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम जाणून घेऊया अधिक मासाचे महत्त्व. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानला जातो. या महिन्यात केलेले जप, दान, दीपदान, व्रत आणि सत्कर्म यांचे पुण्य अनेक पटींनी वाढते अशी श्रद्धा आहे. सोमवारी येणारी अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या या दिवशी दीपदान केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि त्याचबरोबर घरात सुख समृद्धी नांदते असे मानले जाते. आता जाणून घेऊया 33 दिव्यांचे महत्त्व काय आहेत ते. हे 33 दिवे 33 कोटी देवांचे प्रतीक मानले जातात. श्रद्धेने हे दीपदान केल्यास देवतांची कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे. असेही मानले जाते की भक्तिभावाने केलेल्या दीपदानामुळे घरातील नकारात्मकता दूर होते, मनाला शांती मिळते आणि कुटुंबाचे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मात्र लक्षात ठेवा, या सर्व गोष्टी श्रद्धेचा भाग आहेत आणि देवाला सर्वात प्रिय असतो तो भक्तिभाव. आता दिव्यांसाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण बघूया. तर आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ, पाणी, कापसाच्या वाती, साजूक तूप किंवा तेल. आता स्टेप पहिली, पिठाचे दिवे कसे तयार करावे. एका परातीत किंवा ताटात गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचे आहे. प्रत्येक गोळ्याला अंगठ्याने दाब देऊन दिव्याचा आकार द्या आणि त्यामध्ये एक एक वाट ठेवण्यासाठी जागा तयार करा. तर हे दिवे आपल्याला शिजवून घ्यायचे नाही आहेत, पाण्यात उकळवून घ्यायचे नाही आहेत, तर तसेच कच्च्याच पिठाचे दिवे हे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे सर्व 33 दिवे तयार करून घ्या. स्टेप दुसरी, दिवे जर तुम्हाला सजावट करायचं असेल तर ताटाच्या अवतीभोवती रांगोळी काढा किंवा फुलांनी छान त्याला सजवून घ्या. प्रत्येक दिव्यात साजूक तूप किंवा तेल घाला आणि कापसाच्या वाती ठेवा. इच्छा असल्यास फुलांनी आणि रांगोळीने सुंदर सजावट करून घ्या. आता हे दिवे तुम्ही देवघरात किंवा तुळशीजवळ किंवा मंदिरात जाऊन वडाच्या झाडाजवळ सुद्धा तुम्ही लावू शकतात. मित्रांनो, अनेक जण विचारतात की 33 पिठांचे दिवे सकाळी लावावे की संध्याकाळी. आता धार्मिक मान्यतेनुसार हे दिवे संध्याकाळी प्रदोष काळात लावणे अधिक शुभ मानले जाते. प्रदोष काळ म्हणजेच सूर्यास्ताच्या आसपासचा काळ. साधारणपणे सूर्यास्तानंतर 30 ते 45 मिनिटांच्या आत, म्हणजेच संध्याकाळी साधारण 6 ते 7 वाजेच्या दरम्यान. आपल्या भागातील सूर्यास्ताच्या वेळेनुसार दिवे लावले जाऊ शकतात, परंतु काही ठिकाणी ही परंपरा सकाळी पूजा करूनही केली जाते. त्यामुळे आपल्या घरातील परंपरा आणि ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनानुसारही तुम्ही हे दीपदान करू शकतात. मात्र शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि शांत मनाने प्रदोष काळात दिवे लावणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. आता स्टेप चौथी, दिवे लावताना काय म्हणावे. सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करा. त्यानंतर भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवतांचे स्मरण करा.
दिवे लावताना श्रद्धेने हा मंत्र म्हणू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय अशा नामाचा तुम्ही जप करू शकतात. किंवा रामकृष्ण हरी तसेच हा दीपमंत्र म्हणावा. शुभं करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा शस्त्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. यानंतर आपल्या कुटुंबाचा सुख समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना करा. हे भगवान विष्णू, आमच्या घरात सुख समाधान आरोग्य आणि समृद्धी नांदो. आमच्या सर्व मनोकामना पूर्ण करा आणि आम्हाला सद्बुद्धी द्या. दीपदानाचे फायदे जाणून घेऊया. असे मानले जाते की श्रद्धेने 33 दिव्यांचे दीपदान केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, मनशांती मिळते, आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. मात्र हे सर्व श्रद्धेचा भाग असून भक्तिभाव सर्वात महत्त्वाचा आहे. ज्यांना 33 दिवे बनवणं शक्य नसते त्यांनी काय करावे? मित्रांनो, काही वेळा वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे 33 दिवे लावणे शक्य होत नाही. अशा वेळी आपल्या श्रद्धेनुसार कमी दिवे लावले तरी चालतात. कारण देवाला संख्या नव्हे तर भक्तिभाव महत्त्वाचा असतो. स्टेप 5 बघूयात. दिवे विझल्यावर काय करावे? दिवे स्वतःहून विझू द्यावेत. फुंकर मारून दिवे विझवू नयेत. दिवे पूर्ण थंड झाल्यानंतर त्यातील पिठाचे अवशेष गोळे करावेत. म्हणजे ते पिठाचे दिवे हे आपण नदीमध्ये वाहून द्यावेत. गाईला खाऊ घालू नका, कारण आपण ते दीपदान केलेले असते. म्हणून नदीमध्ये एखाद्या मंदिराजवळ जर असेल त्या पाण्यामध्ये तुम्ही निर्माल्य वाहून द्या. जर शक्य नसेल तर एखाद्या झाडाच्या मुळाशी आदरपूर्वक विसर्जित करावे. कचऱ्यात टाकणे टाळावे. गाईला खाऊ घालणे टाळावे. पशुपक्षींना खाऊ घालणे टाळावे. तर दीपदान करताना घ्यायची काळजी. दिवे स्वच्छ ठिकाणी लावावेत. तुटलेल्या वाती वापरू नयेत. दिवे फुंकर मारून विझवू नयेत. लहान मुलांची सुरक्षितता लक्षात घ्यावी. घाई गडबड न करता मनाने पूजा करावी. आता महत्त्वाची सूचना. ही परंपरा श्रद्धा आणि भक्तिभावाने केली जाते. वेगवेगळ्या भागांमध्ये पद्धतीत थोडा फरक असू शकतो, त्यामुळे आपल्या घरातील परंपरेला प्राधान्य द्यावे. मित्रांनो, लक्षात ठेवा, दीपदानामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, भक्तिभाव आणि मनाची शुद्धता. देवाला बाह्य दिखावा नव्हे तर निर्मळ भावनेने केलेली प्रार्थना प्रिय असते. तुमच्या घरी 33 पिठांचे दिवे लावण्याची परंपरा आहे का? तुम्ही हे दीपदान कोणत्या पद्धतीने करता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही संपूर्ण माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.